नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी खास करून कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या, त्यासोबत नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या आणि विशेष म्हणजे की थकबाकीदार शेतकरी जे आहेत जे कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट जी आहे तर ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि विशेष म्हणजे मित्रांनो, आपल्या राज्य शासनाने कर्जमाफीबाबतची जी माहिती आहे तर ती माहिती आपल्या जिल्हा बँका असतील, विकास सोसायटी असतील किंवा खाजगी पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्था असतील, त्या सर्वांच्या माध्यमातून मागवायला जे आहे किंवा संकलित करायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यानुसार जर पाहिलं तर एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, कारण की नेमकी जी माहिती आहे तर ती नेमकी कोणत्या वर्षाची मागवली जात आहे, कधीपासूनची माहिती मागवली जात आहे याविषयीचं पाहायचं झालं तर 2022-23 आणि 23-24 तसेच 24-25 या 3 आर्थिक वर्षातील पीक कर्जाची संपूर्ण माहिती जी आहे तर ती आपल्या राज्य सरकारने बँकाकडची जी माहिती आहे तर ती संपूर्ण बँकाकडून माहिती मागवली आहे. 2022-23, 23-24 आणि 24-25 या 3 आर्थिक वर्षातील माहिती जी आहे तर ती मागवली असून सहकार विभागाच्या पातळीवर कर्जमाफीचं जे पोर्टल आहे, म्हणजे अगोदर जी आपली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजना होती तिचं जे पोर्टल होतं, त्यानंतर आपली म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना होती, त्या योजनेत जसं स्वतंत्र पोर्टल होतं त्याचप्रमाणे आता जी काही कर्जमाफी योजना वापरण्यात येणार आहे तर या कर्जमाफी योजनेचं पोर्टल तयार करण्याचं कामसुद्धा सुरू झालं असून कोणत्या वर्षातील कर्जमाफी करणार याबाबत मात्र सध्या स्पष्टपणे नेमकी कर्जमाफी म्हणजे जी आहे तर ती कधीपासून होणार आहे आणि म्हणजे कोणत्या सालापासून ते कुठपर्यंतच्या सालापर्यंतच्या शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे, त्यासाठी कोणते निकष असणार आहे हे तर जे आहे तर ते अजून सुद्धा स्पष्ट झालं नाही. तरी सुद्धा एक अतिशय महत्त्वाची माहिती सध्या समोर आली आहे की सरकारने जी माहिती आहे ती 2022 पासून 2025 या आर्थिक वर्षापर्यंतची मागवली आहे. आणि त्यामध्ये कर्जमाफीसाठी आंदोलन झाल्यानंतर जून अखेर कर्जमाफी देण्याबाबत राज्य शासनातर्फे सांगण्यात आलं होतं आणि तेव्हापासून कोणत्या आर्थिक वर्षातील कर्जमाफ केला जाणार आहे यावर्षी शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. आणि आता सहकार विभागाच्या वतीने जे आहे तर ते 2022-23 त्यासोबत 23-24 आणि 24-25 या 3 आर्थिक वर्षातील कर्जमाफीची माहिती मागवली आहे. आणि राज्य शासनाच्या आतापर्यंतचा दोन्ही कर्जमाफीचा अनुभव पाहता 2024-25 या आर्थिक वर्षातील थकीत कर्जमाफीचा निर्णय होऊ शकतो, पण त्यासाठी काही अटी शर्ती निकष जे आहेत ते राहू शकतात. परंतु एक अतिशय महत्त्वाची अपडेट जसं आपण म्हणलो आहे तर ते जे आहे तर ते आता नियमित कर्ज शेतकऱ्यांसाठी समोर आले आहे. कारण की सतत जी कर्जमाफी होत आहे तर ती कर्जमाफीमध्ये जे काही थकबाकीदार शेतकरी आहेत त्यांना लाभ मिळत असून नियमित परतफेड करणारे शेतकरी जे आहेत तर ते वाऱ्यावर आहेत किंवा जे आहे तर ते त्यांना फुल नाही फक्त फुलाची पाकळी किंवा त्यांना जे आहे तर ते मोठमोठी आश्वासनं देण्यात येत आहेत. कारण की जे काही कर्ज थकवणारे शेतकरी असतील, थकबाकीदार शेतकरी असतील, ज्यांचं कर्ज थकलं असेल अशा शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत थकबाकीचा लाभ जो आहे तो देण्यात आला आहे. परंतु नियमित कर्जदार शेतकरी बांधवांना अगोदर 25,000 त्यानंतर 50,000 अशा प्रकारे लाभ देण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे सततच्या कर्जामध्ये नियमित परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांची मानसिकता बदलली आहे, कारण कर्ज फेडून जे आहे तर त्यांना कर्जफेड केल्याने कर्जमाफीचा लाभ मिळत नाही. आणि त्यामुळे सध्या नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची मानसिकता बदलली आहे. आणि थकबाकीदार शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी मिळते आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना मागच्या वेळेस फक्त 50,000 रुपयांचं अनुदान दिलं होतं आणि त्यापासूनही बरेच शेतकरी जे आहेत ते वंचित राहिले होते. आणि यामुळे वित्तीय संस्थांच्या कर्ज परतफेडीवर परिणाम झाला आहे. आणि यासाठी कर्जमाफी एवढेच प्रोत्साहन अनुदान द्या अशी शिफारस जी आहे तर ती लोकप्रतिनिधींनी परदेशी समितीकडे केल्याचं समजलं आहे. आणि आता एक अतिशय महत्त्वाची अपडेटसुद्धा एका इथे देण्यात आलेली आहे की अलीकडील 12-13 वर्षामध्ये 3 वेळा कर्जमाफी झाली आहे. आणि यामध्ये केंद्र सरकारची एक अगोदर होती, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले या राज्य शासनाच्या 2 कर्जमाफींचा समावेश आहे. आणि म्हणजे अगोदरची केंद्र सरकारची, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा ज्योतिबा फुले या 3ही कर्जमाफी योजनेतील लाभार्थ्याचा अभ्यास केल्यास बहुतांश शेतकरी जे आहेत तेच दिसत असल्याने आता ते शासनाच्या दर्शनास आलं आहे. आणि त्यामुळे ही कर्जमाफी देताना अशा लाभार्थ्यावर कधी नजर जी आहे तर ती राहणार आहे. आणि कर्जमाफीबाबत अद्याप काहीच स्पष्टता नाही, तरीही शासनाच्या सूचनानुसार कर्जवाटपाची काही बेसिक माहिती जिल्हा बँकेच्या माध्यमातून संकलित केली जात आहे. अशी माहिती सुद्धा आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांनी दिली आहे. तर एक अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे. तर त्यामुळे आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना ही माहिती, ही अपडेट नक्की शेअर करा. आणि येणारा जो काही व्हिडिओ आहे तो नमो शेतकरीचा हप्ता कधी येणार आहे याविषयी आपण पाहणार आहोत. त्यामुळे जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून सोबतचे बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून नमो हप्ता कधी याबद्दलची माहिती आपल्याला त्या संदर्भातून मिळणार आहे. आणि त्यासोबत ही माहिती जी आहे ती आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा. चॅनल जर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.